नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या गेस्ट इंटरव्ह्यूमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे श्रीधर चौगुले सर यांना. श्रीधर सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. श्रीधर सरांची थोडक्यात ओळख करून घेते. लायब्ररियन आहेत ते JS कोठारी बिझनेस स्कूलमध्ये आणि जवळजवळ 20 वर्ष ते या संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा या संस्थेशी संलग्न आहेत. आणि ही संस्था म्हणजे सहकारी मनोरंजन मंडळ ही संस्था 100 वर्ष जुनी संस्था आहे आणि सहकारी तत्वावर सुरू झालेली ही पहिली नाट्य संस्था आहे. आणि तसंच ते बरेचसं बॅकस्टेजची कामं करत असतात, जसं स्टेजचे व्यवस्थापन असू दे किंवा सेट डिझायनिंग असू दे आणि पूर्ण नाटकाचं व्यवस्थापन सरांनी बरीच वर्ष केलेलं आहे. तर आता मेन आज आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे ती दामोदर चळवळ जी चालू आहे. दामोदर नाट्यगृह बचावासाठी आपण जे आंदोलन करतो आहोत, सगळे कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते असं सगळे मिळून जे आंदोलन करतो आहोत त्या विषयावर आज आपण प्रकाश घालणार आहोत. तर श्रीधर सर, मला थोडंसं तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, कारण एका संस्थेमध्ये 20 वर्ष सलगपणे काम करताय, तर त्या संस्थेचं कामकाज कसं आहे आणि तुमचं कामकाज कसं आहे त्याविषयी थोडंसं सांगा. सहकारी मनोरंजन मंडळ संस्था जी आहे ती परळमध्ये आहे, दामोदर हॉलमध्ये. आणि ही संस्था प्रामुख्याने नाटकांशी संबंधित आहे. कामगार रंगभूमी जी आहे त्याच्याशी संबंधित आहे आणि गेली 100 वर्ष अव्याहतपणे काम करते. आता सध्या 101 वर्ष चालू आहे त्या संस्थेला. आणि नामजोशींनी, नालार मल्हार जोशी यांनी ती संस्था स्थापन केली होती. आणि त्या संस्था स्थापनेमागचं कारण हे होतं की त्यावेळेला गिरणगाव जो आता लालबाग परळ आपला आहे हा गिरणगाव आहे, तर तिथे कामगार वर्ग प्रामुख्याने होता आणि तो आपला कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रातून आलेला होता. आणि ती सगळी मंडळी जी होती नोकरीसाठी गिरणगावात होती, गिरण्यांमध्ये होती. आणि मग त्यावेळेला त्यांना प्रॉब्लेम यायचे की ते त्यावेळेला जे जुगाराचे अड्डे होते किंवा दारूचे हे होते, अड्डे होते किंवा जुगाराचे हे होते, तर तिथे ते व्यसनाला लागायचे आणि त्यामुळे कुटुंबाची अख्ख्या वातावत होत होती. तर आपला जो माणूस आहे, मराठी माणूस हा संस्कृती प्रिय असतो, उत्सव प्रिय असतो, म्हणून मग त्यांना एंगेज करता यावं म्हणून हनुमान थिएटर जे होतं लालबागला, त्यातल्या काही मंडळीनं नामजोशींनी इथे बोलून घेतलं सोशल सर्व्हिस लीगच्या प्रांगणामध्ये. त्यांना सांगितलं की तुम्ही नाटक करताय ते इथे करा, कामगारांसाठी करा, त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घ्या, जेणेकरून त्यांच्यामध्ये त्याची गोडी लागेल आणि ते बाकीच्या चुकीच्या गोष्टींपासून परावृत्त होतील. तर अशी त्या संस्थेची सुरुवात होती. आज त्याला 100 वर्ष झाली आणि या 100 वर्षामध्ये अनेक नवीन होतकरू लोकांना त्यांनी संधी मिळाली या प्लॅटफॉर्मवरती. म्हणजे अगदी भालजी पेंढारकरांसारख्या मोठ्या मोठ्या व्यक्तींनी, भालजी पेंढारकर, नैना आपटे असतील, मास्टर दत्ताराम असतील, या सगळ्या मंडळींनी या रंगमंचावर या संस्थेमध्ये काम केलंय. आम्ही साधारण 2000 सालाच्या आसपास जेव्हा आलो होतो तेव्हा आम्हाला एक प्लॅटफॉर्म हवा होता. तो प्लॅटफॉर्म इथे सहकारी मनोरंजन मंडळाने उपलब्ध करून दिला. आणि आता जे काय आपण दामोदर बचाव आणि सहकारी मनोरंजन मंडळ बचाव हे जे आंदोलन करतोय, त्यामागचा मूळ उद्देशच हा आहे की हा जो वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे, हे व्यासपीठ आहे. हे 100 वर्षानंतर आम्हाला जसं मिळालं तसंच ते पुढच्या पिढीलाही मिळावं. त्यासाठी त्याचं अस्तित्व टिकणं गरजेचं आहे. आणि काळाच्या ओघात व्यावसायिकरणाच्या याच्यामध्ये सांस्कृतिक मूल्यांपेक्षा जागेचं मूल्य जास्त होतं. अशा वेळेला आपल्याला कुठेतरी ज्यांना कळतं, ज्यांना वाटतं की संस्कृती जपली पाहिजे, आपलं कल्चर जपलं पाहिजे, तर त्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे ते आपण केलं पाहिजे. आणि म्हणूनच आमचं हे सगळं प्रयत्न चालू आहे. नक्कीच. आणि कुठल्याही संस्थेला 100 वर्ष पूर्ण होणं ही खरंच खूप गौरवास्पद गोष्ट आहे, कारण एवढी वर्ष सातत्याने काम करणं आणि ते सुद्धा कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणं असू दे किंवा अशा कामगारांना या क्षेत्राकडे वळणं असू दे, ही फार मोठी गोष्ट आहे. कारण सांस्कृतिक वारसा जपणं हे जसं आपण म्हणतो की सामाजिक बांधिलकी जपण्यासारखं आहे. जर तुम्ही संस्कृती जपली तर तुम्ही समाजाचं मोठं देणं लागता, तर त्या उद्देशाने ही संस्था काम करते. आता मला सांगा, लायब्ररी आहे ती किती त्यांची पुस्तक संख्या आहे तुमच्याकडे आणि कशा स्वरूपात त्याचं कामकाज चालतं? कॉलेजच्या म्हणतो कॉलेजमध्ये आमच्या साधारण ई लायब्ररी आणि हे सगळं पकडलं तर साधारण काही लाखांमध्ये पुस्तकांची संख्या, फिजिकल बुक्स आणि हे. आणि आजकाल AICTEच्या नॉर्म्स प्रमाणे फिजिकल बुक्स पेक्षा डिजिटल बुक्स वर जास्त फोकस केला जातो. कारण आत्ताचं जे जनरेशन आहे, म्हणजे 2000 नंतरची जी मुलं आहेत त्यांना आपण जेन झी म्हणतो, जनरेशन झी. आणि रिसर्च प्रमाणे त्यांना म्हटलं जाते की दे आर द डिजिटल नेटिव्ह, दे आर मोर इन्क्लाइंड टुवर्ड्स द डिजिटल कंटेंट देन फिजिकल बुक्स.
सो ई रिसोर्सेसचं प्रमाण आमच्याकडे जास्त आहे. नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया हे जे हा. सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक इनिशिएटिव्ह आहे, डिजिटलायझेशन ऑफ ऑल रिसोर्सेस, हा. आणि त्याच्या माध्यमातून आमच्याकडे सगळी पुस्तकं अवेलेबल आहेत. बाकी फिजिकल बुक्स पण आहेत. बरं. आणि आता दामोदरचे जे आत्ताचं स्वरूप काय आहे त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. दामोदर हॉल आत्ता जो आहे हा. याला साधारण 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत गेल्या वर्षी. अच्छा. आणि 1922 साली तो मूर्त स्वरूपात आला. हा. 1980 ते 83च्या दरम्यान त्याचं वातानुकूलीकरण केलं गेलं, रिन्युएशन. हा. आणि आता सोशल सर्व्हिस लीग ही जी संस्था आहे, हा. ज्यांच्या अंडर ते नाट्यगृह आहे आताच्या तारखेमध्ये, हा. तर त्यांनी ते रिन्युएशन करण्याचा प्रस्ताव टाकलेला आहे. हम्म. प्रस्ताव चांगला आहे की रिन्युएशन करायचं सगळं आहे. हा. पण आता त्याच्यात एक अडचण अशी आहे की तिथे संकुलामध्ये बरेच उपक्रम चालू आहेत. साधारण 12-13 उपक्रम आहेत संस्थेच्या. हम्म. त्याच्यामध्ये एक सीबीएसई शाळा त्यांनी साधारण 7-8 वर्षापूर्वी सुरू केली. आता त्या हा. शाळेला बांधकामासाठी ऍडिशनल FSI ची गरज आहे. म्हणजे तुम्ही जर सीबीएसईच्या वेबसाईटवर गेला हा. तर तुम्हाला त्याचे नॉर्म्स कळतील की कोणतीही शाळा नवीन सीबीएसई सुरू करायची झाली तर त्याचं हा. ऍफिलिएशन तुम्हाला साधारण 8वीच्या वर्षाला मिळतं. ओके. पण पहिलीपासून जेव्हा तुम्ही शाळा सुरू करता त्यावेळेला त्याला एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. सीबीएसईच्या वेबसाईट प्रमाणे त्याला एक सर्टन स्क्वेअर मीटरचे क्लासरूम लागतात, स्मार्ट क्लासरूम लागतात, लायब्ररी लागते, लॅब लागते, काउन्सिल रूम लागते, आणि असं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आता त्यांनी जी शाळा सुरू केली ते एक्झिस्टिंग ज्या बिल्डिंग्स आहेत साधारण 70-80 वर्ष जुन्या त्याच्यामध्ये सुरू केल्या. मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडायला लागले बरोबर. किंवा विद्यार्थी संख्या कमी व्हायला लागली, म्हणून हा. कदाचित त्यांनी ते सुरू केलं असेल. अच्छा. अर्थात स्पेस युटिलायझेशनच्या दृष्टीने ते योग्यच आहे. हा. हा. पण ते करत असताना त्यांनी तो भविष्याचा विचार नाही केला की बाबा आपल्याला 8 वर्षानंतर 10 वर्षांत एवढी मोठी स्पेस लागणार. तुम्ही एखादा उपक्रम चालू करता, हा. 100 वर्ष जुनी संस्था आहे तुम्ही, हा. तर एखादा उपक्रम चालू करताना पुढच्या 10 वर्षात काय रिक्वायरमेंट लागणार याचा अंदाज आपण घेतला पाहिजे आधीच, आणि त्या दृष्टीने तेव्हाच प्रयत्न केले पाहिजे. हा. दुर्दैवाने काही अडचणी असतील किंवा जे काही त्यांचा प्रॉब्लेम असतील त्यांनी ते केलं नाही वेळेला, आणि आता त्यांना प्रॉब्लेम काय आला, एक्झिस्टिंग बिल्डिंगच्या वरती हम्म. शासनाकडून परवानगी मिळाली नाही शाळेच्या एक्झिस्टिंग बिल्डिंग वरती परमिशन वाढवण्याचं. हा. सो मग त्यांनी ते सगळं कन्सल्ट केल्यानंतर त्यांना ते लक्षात आलं की आपल्याला इथे दामोदर हॉलच्या जागेवरती बिल्डिंग बांधता येईल, आणि दामोदर हॉल अच्छा. बंद झाला तर बंद राहिला काही काळ किंवा हा. हे, तर त्याचं तेवढं काही हे होणार नाही. आणि त्यांच्या दृष्टीने आय थिंक कदाचित ते अनप्रोडक्टिव्ह असेल दामोदर हॉल, म्हणजे प्रॉफिट आणि हे सगळं हा. याचं. हा. तर त्यांनी आता त्या दामोदर हॉलच्या जागी शाळेचं बिल्डिंग प्रस्तावित केलेली आहे. म्हणजे आपल्याकडे 1-1.5 महिन्यापूर्वी बातमी आली होती वर्तमानपत्रात दामोदर हॉलचं पुनर्निर्माण. हा. आम्हाला पण बातमी वाचून आनंद झाला की नाही, दामोदर हॉल पुनर्निर्माण होणार, 100 वर्षानंतर एका नव्या रूपामध्ये येणार आहे. हा. पण सहकारी मनोरंजन मंडळाविषयी त्यांच्याकडून काहीच माहिती मिळत नव्हती. आता ती बातमी तर चांगली होती की नाट्यगृह बनणार आहे, आणि हे हा. सहकारी मनोरंजन मंडळाचं ऑफिस तिथेच आहे, आणि मुळात सहकारी मनोरंजन मंडळ आणि दामोदर हॉल हम्म. ह्या दोन्ही गोष्टी अविभाज्य आहेत. हा. म्हणजे जेव्हा नामजोशींनी मगाशी म्हटलं तसं हा. त्यांना बोलवलं इथे, हम्म. तर ते म्हणाले आम्हाला नाटक करायचं, हनुमान थिएटर म्हणून तुम्ही इथे आम्हाला आणलं खरं, पण आम्हाला नाटक करायचं झालं तर आम्ही नाटक करणार कुठे, आम्हाला नाट्यगृहाची गरज आहे किंवा हा. स्टेजची गरज आहे. हा. मग तेव्हा नामजोशींनी तिथे ते नाट्यगृह, दामोदर नाट्यगृह, पत्र्याच्या शेडमध्ये एका नाट्यगृह सुरू केलं 1922 साली. हा. आणि मग ते सहकारी मनोरंजन मंडळ आणि थिएटर असं ते नाटक सुरू होतं. आज हा. गेली 100 वर्ष. नूतनीकरणाच्या काळात त्याचा सगळा कंट्रोल त्यांनी संस्थेने सोशल सर्व्हिस लीगने त्यांच्याकडे घेतला. आमचं गोडाऊन होतं पाठीमागे, ज्याच्यामध्ये जुन्या काळातले तुम्हाला आठवत असेल संगीत नाटकामध्ये हा, हा. सेट पडदे असायचे, पडदे. हो, हो. ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या हो. सिनरीज असायच्या. तर नूतनीकरणाच्या वेळेमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही हलवा तिथून ते, अरे वा. कारण ते नूतनीकरण करायचं. तर आमच्या तत्कालीन जे मंडळ होतं, हा. कार्यकारिणी होती, त्यांनी ते त्याच्याप्रमाणे कोऑपरेट केलं अच्छा. आणि एका बाहेर टेम्पररी शेडमध्ये ते सामान ठेवलं. नंतर नूतनीकरण झाल्यानंतर संस्थेचं ऑफिस पण खालून वरती मेकअप रूम मध्ये शिफ्ट झालं. हा. पाठचं जे काही गोडाऊनचं स्पेस होतं ते पण गेलं, ते तिकडे बाहेर परमनंटली राहिलं. अच्छा. नंतर ते सामान पुन्हा आत आलंच नाही. हा. त्यांनीच सोशलवाल्यांनी नोटीस देऊन सांगितलं की ते हलवा शेड किंवा अधिकृत करून घ्या, अरे वा. आणि मग त्या ट्रॅपमध्ये ती शेड काढावी लागली. आणि ती हा. सिनरी म्हणजे ते ऐतिहासिक सिनरीज होती, ज्याच्यामध्ये मोठमोठ्या नटांनी त्याच्यावरती काम केलं होतं. ती सिनरी अक्षरशः आपण काही इतर संस्थांना दिली, उरलेली अक्षरशः म्हणजे रद्दीत काढायला लागली, अशी परिस्थिती होती. पण दुर्दैवाने आपल्याकडे सांस्कृतिक ठेवायचे व्हॅल्यू जे आहे ना, त्याची किंमत लोकांना कळत नाही. आणि आताही त्यांचं तेच चाललंय की सहकारी मनोरंजन मंडळासाठी जागा देणार कुठे काय याच्याविषयी काहीही वाच्यता त्यांनी केलेली नाही. तर आम्ही त्यांना विचारलं, म्हटलं आपण आता तुम्ही हे सगळं पेपरमध्ये बातमी आले तर काय एक्झॅक्टली नेमकं होणार आहे, कुठे होणार आहे दामोदर हॉल, आणि कसा होणार आहे, आणि सहकारी मनोरंजन मंडळाचं ऑफिस कसं होणार. तर म्हणे नाही,
आमचे जे पदाधिकारी त्यांना भेटायला गेले तर त्यांना सांगितले नाही ते अजून प्लॅन मध्ये आहे, वर्किंग आहे आणि अच्छा. तुम्ही आता सध्या बच्चूभाई बिल्डिंग मध्ये शिकता हो, हो, असं. हो. आणि त्याच्यातून मग ते थोडंसं त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडून व्यवस्थित उत्तरं आली नाहीत, हा. अक्षरशः काही काही वेळेला उडवाउडीची उत्तरं आली. हम्म. तर मग आम्ही थोडंसं स्टडी करण्याचा विचार केला की ह्याच्यात हा. नेमकं आतमध्ये शोध. आणि तेव्हा लक्षात आलं की शाळा होणार आहे तिथे, सीबीएसईची नाट्यगृह तिथे होणारच नाहीये. अरे बापरे. हा. आत्ताचं नाट्यगृह साधारण 804 सीटचं 803 हा. सीटचं नाट्यगृह Capacity आहे. कॅपॅसिटी आहे हा. साधारण. आणि त्यांनी जे प्लॅन बनवलं तिथे आता तिथे त्या टोटल एरियामध्ये 3 रिझर्वेशन आहेत. एक शाळेचं रिझर्वेशन आहे, हा. एक नाट्यगृहाचं रिझर्वेशन आहे आणि एक मोकळ्या मैदानाचं रिझर्वेशन आहे. आणि त्या अच्छा. रिझर्वेशन मध्ये फेरफार केली, जसं मी हा. मगाशी म्हटलं की एक्झिस्टिंग शाळेला परवानगी मिळत नाही वरती बांधायची. हा. सो त्यांनी ते तिकडे शाळेच्या जागेवर नाट्यगृहाचं रिझर्वेशन फिरवून घेतलंय, नाट्यगृहाचं रिझर्वेशन शाळेच्या जागेवर फिरवून घेतलंय. हम्म. आणि असं उलट सुलट करताना आता ती शाळा बांधणार आहे. हम्म. ती शाळा साधारण 7-8 माळ्याची बांधणार आहे. हम्म. आणि ती बांधायला ते म्हणतात 2 वर्ष, पण किमान 4-5 वर्ष तर आपल्याला आरामात, माहिती आहे हो. 4-5 वर्ष जाणार नाही. त्याच्यानंतर ते तिकडची शाळा तोडणार, मग ते नाट्यगृह, त्या नाट्यगृहाचा प्लॅन पण आम्ही चेक केला. हम्म. तर तो साधारण 525 सीटचं थिएटर त्यांनी जे प्लॅन महापालिकेकडे आयओडी त्याने जुलैमध्ये मिळाले. हम्म. आम्हाला जेव्हा सांगितलं तर म्हणाले आम्हाला अजून काही मिळालेलं नाही नाट्यगृहाबद्दल. आम्ही चेक केलं तर तिथे आयओडी होती, हा. 525 सीट दिसत आहेत. हम्म. आता तुम्ही नाटकाशी परिचित आहात, तुम्हाला हो, हो. माहिती आहे. तर नाटकाचे कॅल्क्युलेशन काय आहे? साधारणपणे 800 ते 1000-1100 ही नाट्यगृहांची सिटिंग कॅपॅसिटी हो. असते. आणि त्यामध्ये कुठलंही नाटक प्रॉफिटमध्ये येण्यासाठी एक सर्टन नंबर ऑफ सीट फिल Booking झालं पाहिजे. बुकिंग झालं हो. पाहिजे, तर ते नाटक निर्मात्याला परवडू शकतं. नाही, हम्म. आता आपण जर नाटकांच्या तिकिटांची रेंज पाहिली तर साधारण 650, 500 ते साधारण 300, 200 या रेंजमध्ये. 200-300. हा. आता त्यांनी जे नाट्यगृह प्रस्तावित केलंय भविष्यामध्ये, 400 सीट खाली आहेत, 120 सीट वरती आत्ताच्या आयओडी प्रमाणे Balcony. जुलैच्या. हा. तर त्या केसमध्ये 520-25 सीट मध्ये निर्मात्याला परवडेल का? हो. नाही. सीट कमी झाल्यामुळे अभ्यास तिकिटांचे दर वाढतील. हम्म. मग कदाचित ते दर जे आहे ते साधारण 1200 ते 600-500 या रेंजमध्ये येतील. हा. आता गिरणगावचा जो प्रेक्षक आहे लालबाग परळचा, हा मध्यमवर्गीय प्रेक्षक आहे. तर त्या प्रेक्षकाला त्या नाट्यगृहामध्ये ते तिकीट दर परवडेल परवडले का? पाहिजे. एका माणसाला जर तो तिकीट दर 4-5 माणसं जर गेली तर ते नाटक त्याला परवडण्यासारखं नाही. हा. मग काय होणार? भविष्यात जर ते नाट्यगृह सुरू जरी झालं हा. तरी त्या नाट्यगृहाला प्रेक्षक येणार नाही. मग बरोबर. सुरुवातीला 2-4 महिने निर्मात्यांनी ते नाट्यगृहामध्ये नाटकं लावल्यानंतर त्यांना हा. कळणार की बुकिंग होत नाही. मग ते काय म्हणणार की आपण इथे बुकिंग करू नका. नाटक नाही लावणार, मग ते शिवाजी मंदिरला लागेल किंवा इतर. हा. मग असं ते इनडायरेक्टली नाट्यगृह बंद होणार आहे. आमचा आक्षेप या गोष्टीला आहे. बरोबर. हा. आज दामोदर हॉलचं वैशिष्ट्य काय? काय नेमकं वेगळेपण आहे? शिवाजी मंदिर, दीनानाथ असेल किंवा या सगळ्यामध्ये दामोदर हॉलचं वैशिष्ट्य काय? तर तिथे नमन, मेळे, लावणी, दशावतार, मराठी सांस्कृतिक कला प्रकारांचे जे कला प्रकार आहेत ते हो. सगळे तिथे मिळतात, प्रयोग होतात त्याचे, आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो हम्म. लोकांचा. आता हा जो वर्ग आहे याला प्रेक्षक येणार, हा मध्यम वर्ग आहे आपला गिरण गावातला. ह्यांना ह्या सगळे नाट्य प्रकार, जे कला प्रकार हे तुम्हाला शिवाजी मंदिरला फारसे बघायला मिळणार नाही किंवा हो. दीनानाथ किंवा इतर कुठे नाही. हे बरोबर. फक्त दामोदर हॉलचं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य. कदाचित महाराष्ट्रातलं असं एकही नाही तर सापडणार नाही ज्याने दामोदर हॉलची पायरी चढली नसेल. गिरण गावातला एकही माणूस, मराठी माणूस सापडला नाही जो दामोदर हॉलला कधी त्याचे पाय लागले नसतील. बरं. किंवा तुम्ही परळ लालबाग मधल्या कोणत्याही व्यक्तीला विचारलं तर हा. त्यांना असं होणार नाही की त्यांनी कधी दामोदर हॉलमध्ये नाटक पाहिलं नाही किंवा स्वतः काही परफॉर्म केलं नाही. हम्म. तर असं ते 100 वर्ष जुनं एक हे आहे. तर मग लावणी, शक्ती तुरे, दशावतार हम्म. हे जे आपले कला प्रकार आहेत यांना कुठे मिळणार स्थान? त्या 520च्या सीटमध्ये त्यांनाही नाही परवडणार प्रयोग करायला. नाही. मग ते कदाचित नाट्यगृह नावाला दामोदर नाट्यगृह म्हणून अस्तित्वात राहील, हम्म. पण तिथे आपल्याला अभिप्रेत असलेले जे नाट्य प्रकार आहे, कला प्रकार आहेत, ते कदाचित हा. परफॉर्म होणार नाही. आमचा आक्षेप या गोष्टीला आहे. बरं. शब्दशः तुम्ही नाट्यगृह बांधून त्याला काही अर्थ उरणार नाहीये. आज मग तसे 400-500चे मिनी थिएटर बऱ्याच ठिकाणी आहेत, पण बरेच मग आहेत. तिथे कला जगते का? नाही. सर्वसामान्य जो प्रेक्षक आहे, ज्याने ह्या कलांना आश्रय दिला, तो तिथपर्यंत पोहोचतोय का? बरं. आमचा आक्षेप हा आहे. शब्दशः तुमचा नाट्यगृह बचाव म्हणे, दामोदर हॉल बचाव. आज काय म्हणतात त्याला, तो अशा अभिप्रेत नाहीच आहे आम्हाला. हा. आणि ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी सहकारी मनोरंजन मंडळाचा तर त्यांनी उल्लेखही नाही केला हम्म. की आम्ही काय करणार, काय नाही. तर ते म्हणे तुम्ही बच्चूभाई बिल्डिंग मध्ये जा, ती बिल्डिंग 6 महिन्यांनी तुटणार अरे आहे वा. शिवडी वरळी कनेक्टर मध्ये. हा. तर आम्ही म्हटलं याचं काय करणार आहे तुम्ही, जागेचं काय करायचं? नाही म्हणे आम्ही तुम्हाला, नैना आपटे आमच्या संस्थेच्या मेंबर आहेत, पद्मश्री नैना हा. आपटे,
तर त्यांनी स्वतः त्यांचे जे अध्यक्ष आहेत माइंडकर हा. म्हणून त्यांच्याशी बोलणं केलं, तर ते म्हणाले मी तुम्हाला फोनवर जे हा. काय त्यांचा संवाद झाला तर म्हणे मी तुम्हाला लिहून देऊ शकेन की नाही अच्छा. माहित नाही काय होईल ते. तर ते थोडंसं शासनकता त्यांच्याकडून एकंदर कॉन्फिडन्स हे सगळं साधारण हा. महिनाभरापूर्वीचं म्हणजे आम्ही चालू 30 आहे, हा. नोव्हेंबरला जे आम्ही दिवाळीनंतरच सुरू झालं. हा 30 नोव्हेंबरला जे आंदोलन केलं त्या संदर्भातलं मी रेफरन्स देतो म्हणजे की त्यावेळेला हे सगळं बोलणं झालं. मग त्यामुळे मग आम्हाला ते थोडंसं हे वाटायला लागले की हे सगळं आता त्या आंदोलनानंतर त्यांनी भूमिका बदलली. हा. आता ते त्यांनी मग काही वर्तमानपत्रांना मुलाखत दिला की आम्ही संस्था आमचीच आहे, हा. सहकारी मनोरंजन मंडळ दामोदर हॉल आमच्याकडेच आहे आणि आम्ही ते सगळं दामोदर हॉलही होणार आणि सहकारी मनोरंजन मंडळाला तिथेच जागा देणार, हे आत्ताचं त्यांचं स्टेटमेंट आहे. हा. पण आता त्यांचा मागचा पण इतिहास अधिकृत पाहता असं तुमच्याकडे? आम्हाला जे काही पत्र दिलेत ती प्रचंड वेगळी आहेत. मी माझ्याकडे पत्र आणले, मी तुम्हाला हा. दाखवीन, हा. कॉपीज आणलेत त्याच्या. तर त्याच्यामध्ये त्यांचं एकदम कायदेशीर भाषा आहे सगळी संस्थेशी बोलताना. हा. असं आहे, आता साधारण 5-6 तारखेच्या दरम्यान त्यांनी लाईट तोडला, जवळजवळ महिना झाला. अच्छा. संस्थेची लाईट तोडलेली आहे हा. आणि संस्था अंधारात, पाणी पण नाही. अरे बापरे. एका बाजूला ते म्हणतात की ही संस्था आमचीच आहे हा. हा. आणि दुसऱ्या बाजूला त्या संस्थेचं लाईट पाणी तुम्ही महिनाभरापासून बंद केलं. आय डोंट नो म्हणजे आपण कशा पद्धतीने रिॲक्ट करायचं या सगळ्यामध्ये. हा. हा. नक्कीच ह्याच दामोदर नाट्यगृह बचाव चळवळीविषयी जाणून घेऊया श्रीधर चौगुले यांच्याकडून. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण गेस्ट इंटरव्ह्यूमध्ये श्रीधर चौगुले जे सहकारी मनोरंजन मंडळावर गेली 20 वर्ष कार्यरत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत आणि दामोदर नाट्यगृह बचाव आंदोलनाविषयी आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेत आहोत. सर, सहकारी मनोरंजन मंडळाची भूमिका या बाबतीत मला जाणून घ्यायची आहे. तुमचे जे पदाधिकारी आहेत, विश्वस्त आहेत, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. सहकारी मनोरंजन मंडळ, दामोदर हॉल आणि सोशल सर्व्हिस लीग ह्या तिन्ही संस्था 100 वर्षापेक्षा जास्त काळ एकत्र आहेत. त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. एक कोणतीही संस्था 100 वर्ष जेव्हा चालते तेव्हा त्याच्यामध्ये किमान 3-4 जनरेशन काम करतात. सुरुवात जेव्हा झाली त्यावेळेला तत्कालीन जी काय माणसांमधलं कार्यकारिणी होती किंवा जे काही मंडळी होती त्या सगळ्यांचे खूप चांगले रिलेशन होते. अगदी अलीकडेपर्यंत 80-90च्या दशकापर्यंत खूप चांगले रिलेशन्स होते. आपण आता जे म्हणतो की माणसामध्ये जे एक सेल्फ सेंट्रिकनेस येत चाललाय आताच्या ह्याच्यामध्ये, तोच संस्थांमध्येही दिसतोय दुर्दैवाने. आज मुंबईमध्ये परळसारख्या ठिकाणी स्टेशनच्या बाजूच्या जागेचे भाव काही करोडोमध्ये आहेत. आपण उभे राहिलो, ज्या 2 पाय आपण ठेवतो त्या जागेची किंमत काही करोडोमध्ये. अशा वेळेला संस्कृती, कला या सगळ्यांना कुठेतरी तिलांजली मिळते की काय असं वाटतंय आणि तशा घटना समोर येत आहेत. बघायला गेलं तर एक नाट्यसंस्था आहे, कामगार रंगभूमी 100 वर्ष जुनी नाट्यसंस्था आहे. आता ती वाचावी की न वाचावी हे आपण ठरवलं पाहिजे मराठी माणूस म्हणून. आज मुंबईमधून, लालबाग परळमधून मराठी माणूस हळूहळू कमी होतोय आणि कारण आहेत त्याला. आपण काही अंशी सगळे जबाबदार आहोत. पण आपल्या परीने ज्या गोष्टी आपल्याला टिकवता येतील त्या आपण टिकवल्या पाहिजेत. सहकारी मनोरंजन मंडळ म्हणून आमचा हाच प्रयत्न आहे. ही जी नाट्य संस्कृती आहे कामगार रंगभूमीची, हौशी रंगभूमीची, ही टिकली पाहिजे. हे जे व्यासपीठ आहे जिथे अनेक नवोदित कलाकार येतात आणि आपली कला सादर करतात, रिहर्सल करतात, हे जे नाट्यगृह आहे जिथे आज 100 वर्षामध्ये अनेक नामवंत कलाकार घडले, ते व्यासपीठ इथून पुढे 100 वर्ष टिकलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि हा मधला जो काय मधला गर्भित जो डाव आम्हाला लक्षात आला की 520 सीटचं थिएटर जे झालंच तर आता ते म्हणतायत, पहिला म्हणाले की 2026 मध्ये होणार, मग आता 2028 म्हणतायत. पण किमान 10 वर्षाच्या आधी काही झालंच तर काही होणार नाही नाट्यगृहाचं. आणि त्या ते 520 सीट मध्ये काय होईल हे तुम्ही नाट्य निर्मात्यांना, नाट्य व्यवस्थापकांना विचारा की नाटक टिकेल की नाही तिथे. तर ते टिकलं पाहिजे. त्यासाठी जो काही तो FSI आहे 35% फंजिबल FSI नाटकासाठी तुम्ही नाट्यगृहासाठी वापरलेला आहे, उपलब्ध आहे, तो त्या नाटकासाठीच उपलब्ध व्हावा. जर तिथे तुम्हाला 100 म्हणजे 1000 वाढीव मिळालं, जर 800 आहे तर ते 1000 करा किमान.
त्याहूनही जर FSI उरत असेल तो इतर कुठे वापरण्यापेक्षा तिथे एखादं कला दालन करा जिथे 100 वर्षाचा गिरणगावच्या कलेचा इतिहास मांडला जाईल. वा. आज बाहेरगावावरून कलाकार इथे येतात, त्यांना राहण्यासाठी सोय नाही. प्रशांत दामले सरांना आम्ही परवा भेटलो तर त्यांनाही त्यांचंही तेच म्हणणं होतं की बाहेरगावावरून जे नाट्यकर्मी येतात त्यांना राहण्याच्या सोयी नाहीत किंवा रिहर्सल रूम्स नाहीत, तर तालमीसाठी पण जागा आपल्याला उपलब्ध होईल व्यवस्थितरित्या, जेणेकरून आज ज्या सोयी आहेत, गैरसोयी होते की स्टेशनच्या जवळ कोणत्या रिहर्सलला जागा, तर त्या सगळ्याचा वापर मला असं वाटतं की एक कलावंत म्हणून किंवा नाट्यकर्मी म्हणून प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे की आता इथे जे जे काही डीपी प्लॅन मध्ये कुठल्याही शहरामध्ये डीपी प्लॅन मध्ये कल्चरल साठी, संस्कृतीसाठी, नाटकांसाठी ज्या ज्या काही गोष्टी आहेत अवेलेबल, रिझर्वेशन्स आहेत, त्या टिकल्या पाहिजेत. त्यातला 1 इंचही जमीन आपण सोडली नाही पाहिजे. कला टिकली तर माणूस टिकेल, कारण कलेशिवाय आपण काहीच नसतो, पूर्ण अपूर्ण. आपण म्हणतो अन्न वस्त्र निवारा, तशीच मनोरंजन, संस्कृती, कला हे गरज आहे आपण, कारण आज आपण त्या मनोरंजनाच्या माध्यमामध्ये माणूस आपलं त्या 4 तासाच्या परफॉर्मन्स मध्ये आपलं दुःख विसरून जातो. आणि आत्ताच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मनोरंजन, निखळ मनोरंजन आणि ही कला संस्कृतीची फार गरज आहे, आवश्यकता आहे. मुलांना पण आपण हल्ली सगळ्या क्लासेसना घालतो, गायनाच्या म्हणा, कथकच्या म्हणा, तर म्हणजे आपण पालक आपापल्या, आणि पालक तयार आहेत, पालक ही संस्कृती जपण्यासाठी आणि मुलांना घडवण्यासाठी इच्छुक आहेत. तर आपणच आपल्या पायावर म्हणजे कुऱ्हाड मळल्यासारखं होतंय की आपणच आपली नाट्यगृह बंद करतोय, असं आहे मराठी कलाकार घडवण्यासाठी. बरोबर. जसं आता तुम्ही म्हणालात की पालक खूप आपल्या प्रत्येक जण आपापल्या मुलांना वेगवेगळ्या कला, क्रीडा प्रकारांसाठी प्रोत्साहन देतोय. मध्यंतरी क्रीडांगणाविषयी पण ते आपण वाचलं, ते क्रीडांगण वाचवा. तसंच कुठेतरी ही सांस्कृतिक केंद्रे जी आहेत ती वाचवा, अशी कुठेतरी एक गरज आपल्याला वाटायला लागली. कारण कला आहेत, पण त्या कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारी व्यासपीठ जी आहेत ती जर नष्ट झाली तर काय करणार. आता ते म्हणतायत की आम्ही सोशल सर्व्हिस लीगचे जे काही पदाधिकारी ते म्हणतात आम्ही नाट्यगृह बांधणार आहोत, त्याला किमान 10 वर्ष जातील जर बांधलंच त्यांनी तर. आणि ते 520 सीट मध्ये नाटक किंवा मराठी कला प्रकार जगणं मुश्किल आहे, टिकणं व्यावसायिक दृष्ट्या किंवा त्याचं कमर्शियल ऍस्पेक्ट. आणि ते किती त्यावरती लक्ष देतील, कालांतराने तो सेमिनार किंवा मल्टीलेव्हल मार्केटिंग पुरता तो हॉल मर्यादित राहील आणि अप्रत्यक्षपणे ते नाट्यगृह बंद होईल. आमचा विरोध त्या गोष्टीला आहे. आणि सोशल सर्व्हिस लीगनी ह्या गोष्टीची म्हणे दखल घ्यावी. आता ते म्हणतायत की आम्ही करणार आहोत नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळाला पण जागा देणार आहोत, पण त्यांनी ते तसं लिखित मध्ये द्यावं. आज म्हणे मला सांगायला वाईट वाटतं की त्यांच्या माजी सेक्रेटरी म्हणे, आता ते नाही येत आहे, तर त्यांनी आम्हाला विचारलं होतं की तुम्हाला नामजोशींनी काही लिहून दिलंय का संस्थेला, काही कागद किंवा जागा तुम्हाला दिली, असं काही कागद दिलाय का. इतपत त्यांची भाषा जी आहे, इव्हन आमच्याकडे जी पत्र आलेत आता त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा आशय आहे सहकारी मनोरंजन मंडळाला उद्देशून की तुम्ही आम्हाला आमच्या जागेमध्ये जाण्यापासून अडकवताय, की तुम्ही आमच्या जागेमध्ये अतिक्रमण केलं, अशा आशयाचं ते पत्राचा भाषा आहे इंग्रजीमधली. म्हणजे आम्हालाच ते खूप वाईट वाटतं, त्रासदायक आहे, क्लेशदायक आहे की संस्था म्हणून आपण या लेवलला नाही जायला पाहिजे. आणि आमचं म्हणणंच एवढंच होतं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इन्शुअर करा की नाट्यगृह होईल, किमान 800च्या वरच सीट व्हायला हव्यात आणि सहकारी मनोरंजन मंडळाचं अस्तित्व जपलं पाहिजे. आज साधारण 800 स्क्वेअर फूटची जागा आहे सहकारी मनोरंजन मंडळाचे ऑफिस आहे, जिथे रिहर्सल्स होतात, अनेक हौशी रंगकर्मी तिथे नाटकं करतात, आमची स्वतःची राज्यनाट्य स्पर्धेसाठी नाटकं होतात किंवा संगीत नाटकं होतात संस्थेची. तर या सगळ्यासाठी ती जागा पुन्हा नव्या रिन्युएशन मध्ये ती जागा असली पाहिजे, ते व्यासपीठ टिकलं पाहिजे. लोक बदलतात, आमची कार्यकारिणी 5 वर्षासाठी आहे, त्यांची 5 वर्षासाठी असेल, कार्यकारिणी बदलत राहतात, लोक बदलत राहतात, पण संस्था कायम असतात, त्यांच्यामधला स्नेहभाव टिकला पाहिजे. तर आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही लिखित स्वरूपात हे सगळं द्या कायदेशीर मार्गाने, कारण जसा प्रश्न आम्हाला तुमच्या माजी पदाधिकाऱ्यांनी विचारले की तुमच्याकडे काय लिखित, हा प्रश्न पुढच्या पिढीला विचारला जाऊ नये यासाठी आमचं ते आहे. पण आता ते वेगवेगळी कारणं सांगतात. एका बाजूला ते म्हणतात की संस्था आमचीच आहे, दुसऱ्या बाजूला ते आमच्याकडे कागद मागतात. संस्था तुमची आहे तर मग कागद आमच्याकडे मागतात. बरं, संस्था तुमची आहे तर गेल्या 1.5 महिनाभरापासून त्या संस्थेचं लाईट पाणी का बंद आहे? नैना आपटे परवा त्यांचा व्हिडिओ तुम्ही पाहाल, त्यांनी स्वतः येऊन तिथे म्हणाले की ह्या लाईट का आपला बंद आहे, आज काय करायचं, रिहर्सल कशी करायची. नैनाताई पद्मश्री आहेत त्या आज व्यथित झालेल्या आहेत की लाईट पाणी तोडलं, आपण कसं करायचं, काय करायचं.
तर संस्था आमची आहे, लाईट पाणी आम्ही बंद केलंय, आम्हाला कागद आमच्याकडे ते म्हणतात त्यांची संस्था, मग कागद आमच्याकडे का मागताय आणि मग लाईट पाणी का बंद आहे त्या संस्थेचं, आणि मग त्याचा साकल्याने विचार का नाही झाला आधीच की अरे ह्या संस्थेला त्यांनी जी रूम देऊ केले 120 का 140 स्क्वेअर फीट, अंदाजे साधारण 200 स्क्वेअर फीटच्या आतमध्ये त्या रूम असतील, रेसिडेन्शियल रूम आहेत एक बच्चूभाई बिल्डिंग मध्ये. आता जर त्यांना बिल्डिंग मध्ये 6 महिन्यात तुटणार आहे, कारण ते वरळी शिवडी कनेक्टर जो आहे नावाशेवा जो पारबंदर प्रकल्प त्याच्यासाठी तो जो ब्रिज होणार आहे त्यासाठी ती बिल्डिंग तुटणार आहे. आता त्या रेसिडेन्शियल रूम मध्ये ज्याच्यात किचन आहे बाकीचं सगळं, तिथे रिहर्सल कशी होणार नाटकाची. आता ते स्वतःची संस्था म्हणतं, मग त्यांना बेसिक गोष्ट कळत नाही की नाटकाच्या संस्थेला काय लागतं, आणि ते जर नाट्यगृह त्यांचं 100 वर्ष चालवता येते तर त्यांना एवढं कळत नाही की ज्या मराठी नाटकांसाठी मराठी कलेसाठी ते नाट्यगृह आहे तिथे नाटक आणि तो कला प्रकार 520 सीट मध्ये टिकेल का, ह्याचा त्यांनी साकल्याने विचार केलाय का. कुठेतरी तो तफावत आहे बोलण्यामध्ये, विचारांमध्ये आणि कृतीमध्ये तफावत आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की व्यावसायिक दृष्टिकोन आहे त्यांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये. त्यांचे अनेक काय म्हणतात ते पाळणाघर, आम्हाला जे बच्चूभाई बिल्डिंग मध्ये ज्या ठिकाणी आम्हाला ते देऊ करतात जागा, तिथलं पाळणाघर 2016-17 दरम्यान त्यांनी बंद केलंय आणि ते पाळणाघराला खूप चांगला प्रतिसाद होता. तिथली गिरण गावातली मुलं तिथे होती, साधारण सकाळी 8:30-9 ते साधारण 7 पर्यंत ते पाळणाघर चालायचं. किमान 15-20 मुलं तिथे होती जेव्हा त्यांनी ते बंद केलं. पालकांनी प्रचंड त्यांना रिक्वेस्ट केली की नका बंद करू, आमचं खूप हे होतं, गैरसोय होतं. पण सामाजिक संस्था ज्यांच्या नावातच समाजसेवा आहे त्यांनी, मला तर अनाकलनीय आहे सगळं की त्यांचे उपक्रम तुम्ही जर शोधले तर आता तो दृष्टिकोन राहिला नाही, दुर्दैव आहे. तर तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की हा आवाज जो आहे लोकांपर्यंत पोहोचत नाहीये तो नक्कीच, म्हणून तर तुम्हाला आज आमंत्रित केलेलं आहे या विशेष कार्यक्रमासाठी. मला आता थोडं विचारायचंय की हे झालं 2 संस्थांमधलं, म्हणजे एकाच संस्थेचं आहे खरं तर, एकच झाड आहे त्याच्या 2 फांद्या आहेत. तर थोडं शासन दरबारी हा विचार तुम्ही देण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्या माध्यमातून किंवा कलाकारांच्या माध्यमातून किंवा लावणी कलावंत महासंघ अशी एक संस्था आहे जी पण तुमच्या मला वाटतं मदतीला किंवा एक तुमच्या सोबत आहे. तर असं काही संस्था तुमच्या सोबत आहेत आणि तुम्ही शासन दरबारी धाव घेतलेली आहे का? नाट्य परिषदेने आम्हाला सपोर्ट केला, म्हणे स्वतः प्रशांत दामले सरांना आम्ही भेटलो तर ते म्हणाले नाही चांगलं आहे तुम्ही करा, आम्ही आहे. म्हणाले मुख्यमंत्र्यांची जर भेट ठरली तर मी स्वतः येईन म्हणाले दामले सर. विजय पाटकर सर आहेत ज्यांनी आम्ही त्यांना भेटल्यावरती त्यांना जेव्हा सांगितलं की सर असं असं आहे तर ते क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी म्हणाले अरे हे असं बसून चालणार नाही, आपल्याला याच्यावर आवाज उठवला पाहिजे. ते म्हणाले काही नाही, आम्ही साधारण 26-27 तारखेला भेटलो होतो त्यांना, तर आपण 30 तारखेला आंदोलन करू इमिजिएट विदिन 2 दिवस. ते म्हणाले काय नाही आपल्याला हे करावं लागेल, त्याशिवाय काही होणार नाही. झोपलेलं न उठवता तर सोंग घेतलेलं न उठवायला वेगळी पद्धत. नैनाताईंना जेव्हा त्यांना कानावर घातलं त्याही खूप व्यथित झाल्या. म्हणाल्या त्या एजेमला आल्या होत्या आमच्या या संदर्भात जी एजेम झाली होती त्याला, आणि त्या म्हणाल्या इथे जे काय आंदोलनाची वेळ आली, काय करायची उपोषण करायची वेळ आली तर मी स्वतः असेल. त्याही भरभरून या सगळ्यामध्ये पुढे आहेत. परमानंद पेडणेकर म्हणून आहेत रंगप्रपंच नाट्य संस्थेचे निर्माते, ते सहकारीचे मेंबर आहेत. आता हे पाटकर सर, नैना आपटे, परमानंद पेडणे हे सगळे संस्थेचे सदस्य आहेत. या मंडळींनी खूप मोठ्या प्रमाणावर म्हणे या सगळ्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला, मार्गदर्शन केलं. गणेश तळेकर म्हणून आमचे एक रंगकर्मी आहेत, खूप म्हणे स्वतःहून पुढे येऊन त्यांनी बऱ्याचशा गोष्टींमध्ये सपोर्ट केला, आपल्याला हे करता येईल ते करता येईल रस्ता दाखवलं. तर आशावादी चित्र आहे. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की हे सगळं जोपर्यंत होत नाही, दामोदर हॉल पूर्णपणे आपल्याला अपेक्षित रूपामध्ये येत नाही आणि सहकारी मनोरंजन मंडळ ही त्याच वास्तूमध्ये जोपर्यंत जात नाही, त्यांना स्वतःच आहे ती जागा पुन्हा नव्या वास्तूमध्ये मिळत नाही, तोपर्यंत हा लढा संपणार नाही. कारण आपल्याला ते इन्शुअर करावं लागेल, नाहीतर त्याचं फॉलोअप नाही राहिलं तर मग काळाच्या ओघामध्ये आज आपल्याला माहिती आहे रिझर्वेशन अनेक जसे बदलतात तसे ती गायबही होऊ शकतात. आज नाट्यगृहाचं रिझर्वेशन ज्या जागेवर आहे ते कदाचित 10 वर्षाच्या काळ, खूप मोठा काळ आहे 10 वर्षाचा, त्याच्यात अनेक गोष्टी इकडच्या तिकडे ते आपल्याला इन्शुअर करावं लागेल. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने की हे आणि सगळे कलाकार आहोत, सगळीच नाट्य क्षेत्रातली किंवा चित्रपट आपण अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा तो पण सगळ्या मोठा सगळा आपला ग्रुप आहे आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की दामोदर नाट्यगृहाची वास्तू आम्हाला जैसे थे आणि चांगल्या स्वरूपात आपल्याला नक्कीच मिळणार आहे अशी आपण आशा व्यक्त करूया. आणि श्रीधर सर, तुम्ही आज आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात आणि दामोदर चळवळ बचाव या
सगळ्या विषयावर खूप छान प्रकाश पाडला. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला कार्यासाठी. आणि नक्कीच या कार्याला एक चांगलं सत्य, म्हणजे सत्य असतं ते कधीच लपून राहत नाही, ते समोर येतच. त्यामुळे ह्या वाचा तर फुटलीच आहे आणि या यशही मिळणार आहे, अशीच आपण सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करूया. आणि तुम्ही इथे आलात तेव्हा पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. धन्यवाद. सहकारी मनोरंजन मंडळ आणि दामोदर बचाव आंदोलन या सगळ्यांच्या वतीने मी तुमचं आचार्य FM चं खूप खूप आभार मानतो. श्रोत्यांचाही आभार मानतो की तुम्ही या गोष्टीची दखल घेतलीत आणि हा प्रश्न लोकांसमोर मांडण्यासाठी मदत केली. तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि तुमचा सगळ्यांचा या सगळ्याला पाठिंबा असेल आणि आपण या सगळ्या सदिच्छांच्या जीवावर आपण हे सगळं तडीच नेऊ, सिद्धीच नेऊ अशी आशा करतो. धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपण गेस्ट इंटरव्ह्यूमध्ये श्रीधर चौगुले सर यांना आमंत्रित केलं होतं, जे लायब्ररीने आहे JS कोठारी बिझनेस स्कूलमध्ये, आणि तसंच ते सहकारी मनोरंजन मंडळावर कार्यरत आहेत. तर एका नवीन गेस्ट भेटूया पुढील गेस्ट इंटरव्ह्यूमध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. थँक्यू. Acharya 90 FM